24 न्यूज़ इंडियन नांदेड़ में आपका स्वागत है। चलिए जानते हैं आज की खबर। 24 न्यूज़ इंडियन नांदेड़ में सभी दर्शकों का स्वागत है। आज हम पुलिस मुख्यालय नांदेड़ पर मौजूद है और आज 1 जुलाई से 2023 में जो भारतीय न्याय संहिता के 3 कानून भारत में लागू हुए हैं वो आज 1 जुलाई 2024 से लागू हुए हैं। चलिए जानते हैं, देखते हैं आगे की खबर। शुरू होने वाला है। हमने आज हर पुलिस स्टेशन में और एसपी ऑफिस में भी नागरिकों को बुलाकर भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता और भारतीय साक्ष्य संहिता के बारे में जानकारी दी है। जिनको कुछ प्रश्न थे उनके प्रश्न हमने हमारी तरफ से जवाब दिए हैं। हम पूरी तरह से टेक्निकली अपग्रेडेड है नए लॉज को इम्प्लीमेंट करने के लिए। हम नागरिकों से यह आह्वान करते हैं कि जो नए सेक्शंस है या नई प्रोसेस है उसमें पुलिस प्रशासन को सहकार्य करें। आपको अगर कुछ दिक्कत है तो वरिष्ठ अधिकारियों से संपर्क करें। धन्यवाद। जय हिंद। आपल्याकडे जे IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, ते 3 मेजर क्रिमिनल लॉज आहेत. त्यामध्ये त्यांच्याऐवजी आता 3 नवीन कायदे, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य संहिता असे 3 नवीन कायदे आजपासून लागू झालेले आहेत. आणि IPCच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता, CRPCच्या ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या ऐवजी भारतीय साक्ष्य संहिता यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आज आपण सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि SP ऑफिसला सुद्धा नागरिकांना बोलावून नवीन कायद्याच्या तरतुदी आणि नवीन कायद्याबद्दल जर त्यांच्यामध्ये काही संभ्रम असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन कायद्याची अंमलबजावणी आजपासून आम्ही लागू करत आहोत. यामध्ये जे काही टेक्निकल अपडेशन आहे ते करण्यात आलेलं आहे. सगळ्या नागरिकांना आम्ही याद्वारे आवाहन करत आहोत की या नवीन कायद्यामध्ये ज्या कलमं आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या समजावून घ्याव्यात आणि पोलीस स्टेशन्स आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद. एक जी डिजिटली आवश्यक आहे ती वापरण्यात आलेली आहे असं वाटतं. स्मार्टफोन वापरत नाही त्यांना मेसेज कसा मिळणार? कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे लँडलाईनने कळवलं तरी चालतं आणि नाहीच डिव्हाइस तर मग जे आमच्याकडे आता विटनेस किंवा ईमेलचं त्याला ईमेल तयार करून देणार, त्याच्याकडे मोबाईल नसेल तर मग शेवटी बाय हँड देऊन समज बजावणार. फक्त ई समन्स राहणार असा नाही. ई समन्स प्लस फिजिकल समन्स दोन्ही राहणार. जिथे ई समन्स सारखे नाही तिथे फिजिकल समन्स डिलिव्हरी होणार. संहिता, BMSS और साक्ष्य अधिनियम, भारतीय साक्ष्य अधिनियम, इन तीनों में जो संकल्पना है ये अलग अलग लेवल पे. इसमें पहली तो ये कि जो पुराने एक्ट्स थे हमारे क्रिमिनल एक्ट्स, IPC, CRPC, इंडियन एविडेंस एक्ट, ये कॉलोनियल लीगेसी थी. जो मोस्टली एक्ट्स जो आए थे ये ब्रिटिश के टाइम में आए थे और इसमें संकल्पना ऐसी थी कि इंडियंस को रूल करने के लिए बनाई गई थी. बट अभी की जो है आप वर्ड्स भी देखेंगे तो पहले पीनल था, पीनल कोड, अभी है न्याय संहिता. तो पीनल पनिशमेंट, शिक्षा से हम लोग न्याय की तरफ मूव कर रहे हैं. तो एक ये आइडियोलॉजिकली संकल्पना, इमेजिनेशन है, विजन है कि हम लोग पीनल से रूल करने की मेंटेलिटी से एक न्याय की तरफ मूव करें. विक्टिम ओरिएंटेड हो. जो कोई भी पुलिस स्टेशन आता है वो विक्टिम ओरिएंटेड क्रिमिनल जस्टिस सिस्टम हो, ये एक संकल्पना है. तीसरी फिर कि जो अलग अलग विक्टिम ग्रुप्स थे जैसे वुमेन, चाइल्ड, सीनियर सिटीजन, इन सब के लिए सेपरेट चैप्टर्स बनाए गए हैं और इनको स्ट्रॉन्ग भी किया गया है. उनके पनिशमेंट को स्ट्रॉन्ग किया गया है, शिक्षा को स्ट्रॉन्ग किया गया है. तो इस तरह से जो विक्टिम, सोशली डिसएडवांटेज विक्टिम ग्रुप था उसके लिए अलग से एक चैप्टर्स बनाए गए हैं, क्लब किया गया है एग्जिस्टिंग प्रोविजंस को और अभी के कानून में उनको लगाया गया है. साथ ही एक नेक्स्ट जो मुद्दा है कि जैसे जैसे सोसाइटी मॉडर्न हो रहा है, नए नए टेक्नोलॉजीज आ रहे हैं, तो हमारा क्रिमिनल जस्टिस सिस्टम भी टेक्नोलॉजिकली एडवांस हो. इसके लिए हमारा जो साक्ष्य लेने का है, हमारा पंचनामा करने का है या फिर चार्जशीट सबमिशन करने का है, FIR दाखिल करने की प्रक्रिया है,
ये सब में टेक्नोलॉजी का मैक्सिमम यूज हो, और ऐसी टेक्नोलॉजी जो कि पब्लिक फ्रेंडली भी हो। ऐसा नहीं कि सिर्फ हम लोग टेक्नोलॉजी लगाएं और पब्लिक को जागरूकता नहीं हो, पब्लिक फ्रेंडली नहीं हो। तो टेक्नोलॉजी का यूज हमारे पूरे तपास में, हमारे पूरे ट्रायल में, जुडिशियरी के साथ इंटीग्रेशन में टेक्नोलॉजी का मोस्ट वापर करने की एक संकल्पना हमारे इस 3 नवीन कायदा में दी गई है, जिसमें कि ई साक्ष्य है, ई FIR है, और जब भी कुछ मेजर माइलस्टोन तपास में अचीव होगा तो विक्टिम को इन्फॉर्म करने की मैसेजेस के थ्रू या जैसे भी, ये सारी परिकल्पनाएं। उसके बाद जो और भी अगर डिटेल में जाएं हम लोग, तो कुछ चीजें उसको हमारे नए कायदे में ऐड किया गया है, जैसे कि थोड़ा बहुत किरकोल ऑर्गेनाइज्ड क्राइम, जो पहले हम लोग सिर्फ मकोका में करते थे, अभी ये भारतीय न्याय संहिता में भी आ गया है। तो चेन स्नैचिंग जैसे इंसिडेंट्स, इसको सेपरेटली ट्रीट किया गया है। तो इस तरह से जस्ट मैं एग्जांपल दे रहा हूं कि वुमेन से रिलेटेड ऑफेंसेस में पहले शादी का झांसा देके उनमें गलत तरीके से यूज करते थे, उसके लिए सेपरेट सेक्शन दिया गया है 69। तो पॉइंट ये है कि नए नए सेक्शंस कुछ आए हैं, कुछ पुराने सेक्शंस में इंप्रूवमेंट किया गया है, शिक्षा में इंप्रूवमेंट किया गया है। एक चीज अभी आया गया है कि कम्युनिटी सर्विस करना, पनिशमेंट में जो एकदम किरकोल क्राइम है उसमें कम्युनिटी सर्विस करने का भी शिक्षा है। जैसे कि आप ट्रैफिक में कुछ आपको काम करने का दे दिया जाएगा, कुछ पब्लिक सर्विस के लिए आपको बोला जाएगा, तो जो किरकोल में है उसमें कम्युनिटी सर्विस के प्रोविजंस को लगाया गया है, जो फॉरेन कंट्रीज में कुछ में थे, इंडिया में भी अब ला रहे हैं। तो इस तरह से एक नवीन परिकल्पना की गई है इस 3 एक्ट्स के तरफ से, और इसमें पब्लिक का बहुत ज्यादा इन्वॉल्वमेंट रहेगा, आप लोगों का बहुत ज्यादा इन्वॉल्वमेंट रहेगा, और हमारी स्टाफ, लोअर स्टाफ तक ये प्रोविजंस जाए। हम लोग भी उनके कैपेसिटी बिल्डिंग और ट्रेनिंग के लिए मेहनत कर रहे हैं, और धीरे धीरे ये ग्रेजुअल प्रोसेस होगा। आप लोगों के सहकार के साथ हम लोग इसको और धीरे धीरे आगे बढ़ाएंगे। और भी डिटेल में मैं सर को रिक्वेस्ट करूंगा कि हमारा मार्गदर्शन करें। सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघतोय की जे काही कायदे 1860चा आपला IPC होता, 1860 मध्ये IPC तयार झालेला होता, आणि 1860 नंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा झालेल्या होत्या, परंतु इंग्रज काळातील कायदा आपण फॉलो करत होतो, आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने काही ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये जे काही नवीन बदल होत आहेत, तंत्रज्ञानात होत आहेत, कायद्यात होत आहेत, प्रक्रियेमध्ये होत आहेत, त्याचा वापर करणे आवश्यक असल्याने त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात येऊन आणि दंडाच्या ऐवजी न्यायाची संकल्पना, विक्टिमला न्याय मिळाला पाहिजे। आरोपीला दंड होण्यापेक्षा जोपर्यंत समजा एखाद्या विक्टिमचा 40 लाख रुपये चोरी केले, त्याला आरोपीला दंड होऊन फायदा नाही, त्याला तो न्याय कसा मिळेल, त्याचे पैसे लवकर कसे मिळतील, एखाद्याचा समजा फसवणूक झालेली आहे, काही लोकांनी मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवून घेतले आणि ते पैसे नंतर प्रॉपर्टी विकत घेतली, आणि त्याच्यानंतर मग ती प्रॉपर्टी या कायद्यामध्ये, पूर्वीच्या कायद्यामध्ये अशी प्रॉपर्टी लिलाव करण्याचे, त्याच्याकडून ती लिलावची रक्कम वसूल करण्याचे आणि ते विक्टिमला परत करण्याचे प्रावधान नव्हते। आता IPC मध्ये अशा प्रकारचे प्रावधान दिलेले आहेत की एखाद्याने जर बेनामी संपत्ती घेतली वगैरे, तर या प्रकारचे बरेचसे दुरुस्ती या कायद्यामध्ये झालेली आहे। आपण बघतोय की भारतीय दंड संहितेच्या ऐवजी आता भारतीय न्याय संहिता ही आलेली आहे। भारतीय CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड जे मला वाटतं 1973चा होता, तो आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणून अंमलबजावणी आता नवीन कायद्यात आलेली आहे। आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो की मला वाटतं 1872चा होता, त्याच्याऐवजी आता भारतीय साक्ष्य संहिता असं म्हणून आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे बदल आहेत आणि आपल्याला जे काही थोडेसे डाऊट्स आहेत, काही समाजामध्ये याच्याबद्दल काही असे डाऊट्स आहेत की पोलिसांना अनिर्बंध अधिकार देण्यात आलेले आहेत। जसं हिट अँड रन बद्दल एक असा मागे आंदोलन झालं की याच्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा झालेली आहे, आणि आता
सर्व चालकांना आणि सर्व लोकांना रस्त्यावर यावं लागेल आणि त्यांच्या गाड्या विकल्या जातील, त्यांचा उदरनिर्वाह परिणाम होईल असं एक नॅरेटिव्ह मागे तयार करण्यात आलेलं होतं. तर त्या प्रकारच्या अनेक ज्या काही आपल्या मनात किंवा आपल्याला काही साशंकता असतील तर त्याच्याबद्दल एक उघडपणे चर्चा व्हावी, नागरिकांना जे काही नवीन कायद्याच्या बदल आहेत त्या बदलांबद्दल माहिती द्यावी आणि नागरिकांच्या मनामध्ये असलेले संभ्रम दूर करता यावेत यासाठी काही महत्त्वाच्या व्यक्तींना आपण बोलवलेलं आहे. याच्याबद्दल आमची सगळ्या पोलीस स्टेशन लेवलला आणि सगळ्या स्तरावर जागरूकता करण्याचं किंवा लोकांना मध्ये नवीन कायद्याची काही वेगळी भ्रम असतील, संकल्पना असतील, भीती असेल तर ते दूर करता येईल. महत्वाच्या काही गोष्टी मी सांगू इच्छितो. आपल्याला वेळ असेल आपण एक 10-15 मिनिटे चर्चा करू, नंतर मग आपले प्रश्न घेऊ. याच्यामध्ये मुख्यतः जे देशद्रोहाचं कलम होतं त्या देशद्रोहाच्या कलमामध्ये अगोदर सरकार विरुद्ध बोलणे किंवा सरकार विरुद्ध कट करणे, सरकार म्हणजे गव्हर्नमेंट विरुद्ध होतं. आता ते देशाची अखंडता, देशाच्या बद्दल कोणी बोललं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लागेल. सरकारच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या एखाद्या निर्णयावर बोललं तरी त्याच्यावर आपण जे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर शक्यता होती त्या कायद्याच्या व्याख्येप्रमाणे ती आता राहिलेली नाही. फक्त देशाची अखंडता, देशाची एकता, देशाबद्दल काही बोललं तर तो देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल. यामध्ये स्पष्टपणे लिहिले की बोलण्याचे स्वतंत्र असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर शासनाची एखाद्या नीतीची आलोचना करायची असेल आणि तुम्हाला जर त्याची भीती असेल तर त्याला सुरक्षा आहे. शासनाच्या एखाद्या पॉलिसीवर तुम्ही बोलले तर त्याच्यामध्ये देशद्रोह होणार नाही. हा, राजद्रोहाच्या ऐवजी देशद्रोह झालेला आहे. त्यानंतर पहिल्या वेळेचा अपराधी आणि हॅबिच्युअल ऑफेंडर याच्यामध्ये फरक केलेला आहे. तर पहिल्या वेळेच्या अपराध्यांना याच्यामध्ये जे काही मायनर ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना पुनर्वास, त्याच्याबद्दल पहिले बार की अपराधी के प्रति तरस म्हणजे त्याला सुधारण्याची संधी देण्याची प्रावधान करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये मग सोशल वर्क करण्याची असं हे देऊन त्याला क्रिमिनल आहे हा शिक्का लागणार नाही जो मायनर ऑफेन्सेस होतात त्याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे. पहिले बार के अपराधी के लिए समाजसेवा और परामर्श म्हणजे काउन्सिलिंग याच्यासारख्या तरतुदी न्यायालयाच्या अधिकारात दिलेल्या आहेत की यांनी ही समाजसेवा करावी किंवा यांनी ही काउन्सिलिंग करावी त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे. दुसरा मॉब लिंचिंगचे प्रकार आपल्याकडे आता एक नवीनच प्रकार सुरू झाला होता की जो त्यावेळेस 1860च्या कायद्यामध्ये किंवा मध्यंतरीच्या कायद्यामध्ये नव्हता. मॉब लिंचिंग आता मॉब लिंचिंग साठी सेपरेट कलम करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये व्याख्या केलेली आहे की मॉब लिंचिंग म्हणजे काय आणि त्यासाठी एक स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्याला काही विचारायचं तर आपण विचारू शकतो. याच्यामध्ये 3 क्लासिफिकेशन केलेले आहेत. पूर्वीचे जे गुन्हे आहेत, पूर्वीचे जे खटले आहेत ते सीआरपीसी प्रमाणे चालणार, कोर्टमध्ये पेंडिंग आहेत वगैरे. घटना पूर्वीची आहे आणि अजून चार्जशीट झालेलं नाही, परंतु घटनापूर्वीचे दाखल आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आयपीसी आणि सीआरपीसी प्रमाणेच कोर्टात चार्जशीट झाले. आता दुसरा मुद्दा, घटना पूर्वीची आहे परंतु आज दाखल होते, एक नंतर दाखल होते, म्हणजे चोरी झाली आहे महिन्याभरापूर्वी परंतु ती आज दाखल होत आहे तर ते आयपीसी प्रमाणे दाखल होईल आणि बीएनएसएस प्रमाणे त्याची प्रक्रिया झाली. म्हणजे नवीन न्याय प्रक्रियेद्वारे जी कोर्ट प्रोसिजर आहे ते नवीन प्रोसिजर प्रमाणे होईल. आणि तिसरा आहे की आज घटना घडली आज दाखल तर आता ते बीएनएस प्रमाणे म्हणजे भारतीय न्याय संहितेप्रमाणे कलम लागेल आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे सीआरपीसी जे नवीन वर्जन आहे त्याप्रमाणे त्याची प्रोसेस चालू. सर एक प्रश्न ये था कि कुछ जगह जो ऑनलाइन एफआईआर होगा किसी भी मामले में और कभी कभी ऐसा होता है सर कि एक आध बार गलत इल्जाम भी लगा लेते हैं तो तपास क्या किया जाएगा कि ये जेन्युइन है या नहीं है इसके बारे में. उसमें इंक्वायरी सिर्फ इतनी होती है कि कोई ये तकरार जो है हमने किसी ने बोला कि इसने एक महिला का रेप का तकरार है कि मुझे ऐसा ऐसा ये आदमी पीड़ित करता है, शोषित करता है, ये है वो, तो हम उसकी इंक्वायरी इतनी करेंगे कि भाई ये कॉग्निजेबल क्राइम में बैठता है क्या, ये सिविल तो नहीं है, ये प्रॉब्लमेटिक तो नहीं है,
और अगर बैठता है तो ये सच है ये झूठ है ये बाद में तपास होगा। तो सर उसके अटक के बारे में क्या? अटक तो बहुत बात की बात है, पहले दाखिल होगा। अटक अभी भी कोई भी कायदे में जब तक ये प्राइमरी एविडेंस मिलता नहीं है कि ये क्राइम हुआ है और ये अक्यूज ने किया है, तब तक अटक करने को सवाल है। तो बी फाइल होता है, सी फाइल होता है, ये फाइल होता है। इस मामले में ना एक्चुअली जो आप पूछ रहे हैं इम्पोर्टेंट है। इस मामले में ज्यादा कुछ चेंज नहीं हुआ। अभी भी जो हम लोग रजिस्टर करते हैं, हमारा ऐसा प्रावधान है कि अगर क्राइम कॉग्निजेबल ऑफेंस है, ऑफेंस जो कलम में है वो अगर हुआ है तो हमें दाखिल करना है। सत्य है, झूठ है, खोटा खरा, ये बाद में डिसाइड होगा। हाँ, तपास मध्ये समोर येईल। या सध्याची परिस्थिती होती। अभी नवीन में भी सेम परिस्थिति। जो आप EFIR बोल रहे हैं ये सिर्फ कन्वीनियंस के लिए 0 FIR कि आप जहां चाहें इस पुलिस स्टेशन में तो इसी पुलिस स्टेशन में, बस फक्त कन्वीनियंस है, पण प्रोसिडियरली जास्त काही चेंज नहीं है। कॉमन प्रश्न आहे, आम्ही प्रवास करत असताना आपण आपल्या रोडने चालू पण समोरून मोटर गेली किंवा आपल्या गाडी चुकीने कोणी समोर आलं तर आम्हाला भीती असते की आपली फॅमिली असते त्यामुळे तिथे सांगतात आपल्याला अडचण होऊ शकते। संबंधित या फक्त पोलीस स्टेशनला जर आपण थांबलो म्हणजे तो डिस्ट्रिक्ट बदलला तरी चालेल चालतं ना। आणि त्याला काही वेळेचं बंधन नाही असं तुम्ही असं काही नाही, तुम्ही कधी सांगा माझ्या गाडीने ऍक्सिडेंट केलेला आहे। फक्त काय आहे की ह्युमॅनिटेरियन ग्राउंड असतं। समजा लोन रोड आहे, कोणीच नाही आणि ओढून निघून गेले त्याला इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस, मेडिकल फॅसिलिटी, त्याचं गोल्डन आवर मध्ये ट्रीटमेंट होणं, या गोष्टी झाल्या पाहिजे। त्यासाठी ते महत्वाचं आहे। तुम्ही समजा असं वाटलं की काहीतरी ऍक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही पुढे 15-20 मिनिटं पुढे किंवा 2-4 किलोमीटर पुढे जाऊन आपण सुरक्षित आहोत हे बघून 112 ला कॉल करू शकता की माझं या स्पॉटवर माझ्या गाडीने ऍक्सिडेंट झालेला आहे आणि आपण तिथं मदत पाठवा, मला अशी भीती आहे की मला हल्ला करते म्हणून मी तेवढं पुढे आलेलो आहे, मला नजीकचं पोल्युशन कोणतं आहे ते सांगा, मी तिथे जाऊन रिपोर्ट करतो। तेवढे झालं तरी तुमचं हिट अँड रनची केस होत नाही। सर, मैं टाइगर ऑटो रिक्शा संगठन महाराष्ट्र का प्रेसिडेंट हूँ, अहमद बाबा। जैसा कि 8 जून की एक रिक्शा में प्रवासी जा रहे थे, उनके एक महिला लेडीज थी और एक बच्चा था। उनके अंदर जाते जाते कोई तो यह मालूमात दी पुलिस को, कुछ पता नहीं LCB की टीम को, और वो जाने के बाद में वो रिक्शा में कुछ गांजा मिला बोल के LCB की टीम देवराय सर वो कार्रवाई करे। लेकिन उसमें हमारा रिक्शा चालक को 2 दिन पुलिस के चौकसी में थी। उसके जैसे प्रवासी जाते हैं, हम तो कुछ देखते नहीं इसमें क्या है, तो जैसा कि अवैध वाहतुक होती है, प्रवासी वाले सबको तो चेक नहीं कर सकते। अभी रेलवे हो गई, ये हो गई, जैसे प्लेन के लिए सेफ्टी है सब, तो इसके लिए हमारे लिए क्या तरतूद है इसमें रिक्शा चालक के लिए? दिस डिफर फ्रॉम केस टू केस। अगर पब्लिक सर्विस है तो वो कोई चूज करके ये नहीं बिठाता, वो आते हैं जाते हैं, एयरपोर्ट में, ट्रेन में, कोई ड्राइवर और टीटी इसको बिठाने का उसको बिठाना उनके हाथ में नहीं रहता, वो आते हैं और चले जाते हैं। रिक्शा में ऐसा हो सकता है कि भाई ये रिक्शा उन्होंने उसी पर्पज के लिए हायर की हो, ऐसा हो सकता है कि इसी रिक्शा से हमेशा ट्रांसपोर्ट होता हो, तो उसका वेरिफिकेशन होगा, नहीं है तो छोड़ देंगे। आपको लगता है भाई ज्यादा तकलीफ हो रही तो आप एडिशनल SP, DYSP, SP उनके पास आके बताओ, क्योंकि अभी अगर ऐसा बहुत सारा बार होता है कि सोनार बोलते हैं कि साहब मला माहित नव्हतं सोनं चोरीचं आहे, डॉक्टर बोलते हैं साहब मला माहित नव्हतं की असा असा प्रकार आहे। तो एलिगेशन और फैक्ट इसको फाइंड आउट करने के लिए टाइम लगता है। पुलिस इज नॉट अ मशीनरी कि इसको इमीडिएटली आए अहमद बाबा है तो करेंगे नहीं इनके नाम से इनको छोड़ दो ऐसा नहीं होता है। हमारे बहुत सारे पुलिस वालों को भी कपाट में अगर मिला तो उसको आरोपी बनाया है, अगर किसी के ड्रॉवर में मिला है तो उसको NDPS में आरोपी बना के अरेस्ट किया है, तो ऐसा नहीं है। थैंक यू सर। तर सर्वांना धन्यवाद, सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिला। आपल्या या कायद्यामध्ये चांगले बदल झालेले आहेत असं आमचं मत आहे। न्यायिक प्रक्रिया सुलभ व्हावी असे याच्यात प्रयत्न आहेत आणि हे ओव्हरड्यू होतं असं मला वैयक्तिक वाटतं, नॉट ॲन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर।
परंतु आमच्यासाठी फार महत्त्वाचं म्हणजे समन्स बजावणी, समन्ससाठी ट्रान्सपोर्ट, त्यानंतर CCTV वगैरे हे ते जप्त करणे किंवा रेकॉर्डिंग करणे